आज या ठिकाणी जन आधार दौंड अनिल भाऊ गायकवाड यांच्या अतिशय चांगल्या कामाबद्दल त्यांनी अनेक वेळा चांगले उपक्रम आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि आज आमच्या सावजीवाच्या वाडीचे नवनाथजी कोडितकर यांच्या व्यवसाय संदर्भामध्ये दूध उत्पादकाच्या सर्व त्यांनी माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर संतोष बेडेकर यांचं त्यांनी वारंवार नाव घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं गुरु म्हणून त्यांना उल्लेखित केलं आणि त्यांना त्यांच्या त्या व्यवसायातून पुणे जिल्हा परिषद आदर्श गोपालक पुरस्कार प्रमाणे प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव लौकिक या ठिकाणी झाले असे त्यांना 4 पुरस्कार प्राप्त झाले। एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थाने आज गायांचा धंदा या परिस्थितीमध्ये करणं एवढं सोपं नाही, तरी नवनाथचा आदर्श घेऊन निश्चित अनेक शेतकरी या ठिकाणी पुढे येतील आणि मी डॉक्टर बेडेकरांना सांगू इच्छितो की आपण जसे नवनाथ सारखे दूध डेअरी करणारे असे मी हिरे ओळखलेत तसे अजूनही दुसऱ्या शेतकऱ्यांना आल्यानंतर सहकार्य करावं आणि एक चांगलं उत्कृष्ट काम तुम्ही केल्याबद्दल आणि नवनाथनी आपला धंदा तो जम मोठा बसून जिल्ह्यात एक आदर्श नाव निर्माण केलं, आमच्या गावाचं नाव राखलं आणि म्हणून मी तुमच्या दोघांचाही आज गुरुपौर्णिमेनिमित्तानं या ठिकाणी फूल देऊन सत्कार करीत आहे। पहिला सत्कार डॉक्टर संतोष बेडेकर यांचा या ठिकाणी करतो, त्यानंतर नवनाथजी कोडितकर यांचा या ठिकाणी मी सन्मान करतो। प्रत्येकाने जर ज्ञान घेऊन हा व्यवसाय दुग्ध व्यवसाय जर केला तर त्यातून नक्कीच शेतकरी कुटुंब ते पुढे जाऊ शकतं। अशा पद्धतीने शेती करत असताना सर्व शेतकऱ्यांनी फक्त दूध व्यवसाय न करता ब्रीडिंगवर काम करावं। ब्रीडिंगवर काम करणं म्हणजे नवीन प्रकारच्या जास्त दूध देणाऱ्या कालवडीच्या जाती तयार करून त्या विक्री करण्याचंही उद्दिष्ट ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर सध्याच्या काळात पॅकिंगच्या दुधाकडे लोकांचा कल हा कमी आहे, तर स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी पण एक वाव शेतकऱ्यांना आहे। त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या दुधाचं मार्केटिंग वाढवून दूध व्यवसायात स्वतःचं सर्वांगीण स्थान निर्माण करावं। फक्त शेतीवर अवलंबून न राहता ब्रीडिंग आणि दूध उत्पादन आणि दुधाचे उपपदार्थ याच्यावर जर शेतकऱ्यांनी अभ्यास केला तर शेतकरी कुटुंब हे अतिशय चांगल्या पद्धतीने समाजात स्थान मिळवू शकेल। दौंड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी ठिकाणी दुग्ध व्यवस्थापन करणारे आणि अतिशय उत्कृष्टपणे गाई गोठा याचं संगोपन करणारे शेतकरी नवनाथ कोडितकर या ठिकाणी आपल्याकडे गाई गोठ्याचा प्रकल्प केलेला आहे। तुमच्या डेअरीचं नाव काय? डेअरीचं नाव कोडितकर डेअरी फार्म। गाई गोठ्याच्या माध्यमातून साधारण सुरुवात 1992 साली केली धंद्याची। किती गाय आहे तुमच्या? दूध किती उत्पादन होत आहे? आज आमच्याकडे लहान मोठे 68 जनावर आहेत, 40 मोठी गायी आहेत, बाकी राहिले 28 गायी, त्यातल्या 15-20 गाभण आणि या बाकीच्या गाय 8-12 लागवडीच्या मापाची चालू। दूध डेअरीचा व्यवसाय कशा पद्धतीत चालू आहे आणि तुम्हाला त्याच्यात काय प्रगती झाली या व्यवसायात? दूध धंद्याच्या माध्यमात मी ब्रीडिंगवर काम करायला लागलो। त्या माध्यमात आमचे डॉक्टर गुरुवर्य संतोषजी बेडेकर साहेब यांची प्रॅक्टिस आहे। आमची धंद्याची सुरुवात 1997 साली झाली। ते करत असताना डॉक्टरांनी माझ्या मनातलं ते हे ओळख यांना काय करायचे, मला काय पाहिजे म्हणजे ह्या विचाराच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून कोजेन टेस्टेडचे मुलं परचेस केली झालेल्या कालवड त्यांना आम्ही ABS कंपनीचं अमेरिकन ट्रेडिंग सेंटरच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सहकार्यानं 2014 साली पायनियर नावाचा गुण भरला। स्वतःची ब्रीडिंगवर काम करायला सुरू केलं। एक 5-6 एक रेग्युलर गाई 100% ती दूध द्यायची 17-8 लिटर, बाहेरची 30 कोजेन टेस्टेडची याला 22 लिटर। 5 लिटरची तफावत वाटल्यानंतर ज्या कालवडी 6 ने गाभण होत्या त्याच्या जन्मलेल्या ABSच्या पायनियर कालवडी पहिल्या वेळेत 40 लिटर दूध देऊ लागल्या। त्याच कालवडी दुसऱ्या हाताला 45 पर्यंत गेले। 2017 साली पहिल्या वेळेस झालं। ब्रीडिंग पश्चिम महाराष्ट्रात गाई माझ्या विकू लागलो रेग्युलर गाईपेक्षा। चांगल्या ब्रीडच्या गाई तुमच्याकडे आहे? या एका गाईला सरासरी किती दूध उत्पादन होतं? एका गाईला साधारण एका वेळेचा साधारण 10,000 ते 9,000 लिटर दूध गाई देऊ शकतात। तर काही जास्तीत जास्त जसं जनरेशन पुढे वाढत आपलं 8 जनरेशन आपल्या गोट्यामध्ये आता आपल्या 12 ते 13, 14 हजारापर्यंत गाई दूध द्यायला लागले। आता किती गाय आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे मोठ्या गाई 40 आहेत, त्याच्यामधले बी काही 30 मधले 10-15 गाभणे आहेत, 10-15 फ्रेश 850 लिटर दूध चालू आहे। म्हणजे रोजचं 750 लिटर दूध गाई 30 गाई कंटिन्यू चालू आहे। कंटिन्यू चालू आहे। ही सगळी प्रेरणा तुम्हाला जी मिळालेली आहे या प्रेरणेच्या माध्यमात आज तुम्ही काय गोठा अतिशय उत्कृष्टपणे करण्याचा नेमका संकल्प काय केला? आमचे गुरुवारे डॉक्टर संतोषजी बेडेकर साहेब हे वेळोवेळी मला असं कन्सल्टिंग मार्गदर्शन करत माझ्या देहापर्यंत नेण्याची त्यांची मोठी माणूस होती आणि मी जरी कधी असा परवडत नाही आणीबाणी आली काही दिवस कांचनला पॅकिंग सोबत डॉक्टरनी सहकार्य केलं की तुम्ही चालू करा
2014ला पॅकिंग चालू केलं. थोडंसं डॉक्टर साहेब म्हणले तुम्ही दरवर्षी एक 10 कालवडी तयार करून बीडच्या पश्चिम महाराष्ट्रात देत जा. त्या कालवडीच्या माध्यमातून 2022 ते 23 पिरियडमध्ये गोठ्याचं काम काढलं. 40 लाख रुपये खर्च केला, ते 27 लाख रुपये गायी विक्रीत न उभे केली. प्रेरणा मला त्या माध्यमातून बिल्डिंगमध्ये मिळेल. कारण बऱ्याच दिवसाची अशी मनात खतखत होती. ज्या माणसाने आपल्याला घडवलं त्या माणसाचा त्यांनी आपल्याला एक लई हातचा नाही ठेवता. प्रत्येक कंपनीची मॅनेजर त्यांना हक्काने सांगायचे की हा गोठा हा माझा स्वतःचा गोठा असल्यासारखं समजून ना नफा ना तोटा, म्हणजे 1 रुपयाचं बेस त्यांनी कधी पकडलं नाही. म्हणजे गोट्यावरती काम करतात. म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा डॉक्टर बडेकरांच्या माध्यमातून मिळालेली आहे. नवनाथ कुळीतकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे गोपालन केलेलं आहे आणि गोपालनातून त्यांचा दुग्ध व्यवसाय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. या सर्व प्रक्रियेला जी चालना देणारी ती डॉक्टर बडेकरांच्या माध्यमातून त्यांना ही चांगला फायदा झालेला आहे. आणि त्यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डॉक्टर बडेकर यांची भेट घेऊन त्यांचा अतिशय उत्कृष्ट सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. डॉक्टरांनी नुसतं मलाच नाही घडवलं, तर आमच्या पूर्ण कुटुंबाला घडवलं. आमचे बंधुराज एक ठिकाणी अकाउंटचं काम पाहतो. अकाउंटचं काम पाहत असताना डॉक्टरांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही. तुम्ही बाहेर या ठिकाणी प्रॅक्टिस घ्या 6 महिने. प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुमचंही काम सोपं होईल आणि माझंही काम सोपं होईल. तर डॉक्टरांनी जी प्रेरणा दिली ते बंधूने आमची एक्सेप्ट केली. 2003 साली बंधुराजने आमच्या बायामध्ये ट्रेनिंग घेतलं. आज कुठलाही क्रिटिकल प्रॉब्लेम असला तर आमचे बंधू विनोद महाराज कोडितकर स्वतः सॉल्व्ह करतात. आमचा मुलगा संग्राम भाया कोडितकर हा बी खांद्याला खांदा लावून हे काम पाहतो. हल्दी पार्क सिमेंट परचेस करणे, कंटेनर घेणे, प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बडेकर साहेबांचं धन्यवाद साहेब. असंच मार्गदर्शन करत राहा. आम्हाला आपल्या कुटुंबाचा वारसाही तुमच्याशी जोडलेला आहे मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त. या ठिकाणी आपल्याला कासुर्डी गावचे विकास सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव सोनवणे देखील आहेत. नवनाथच्या बोलण्यातून असं आलं की एक अतिशय चांगला एक व्यावसायिक मार्गदर्शनामुळे होऊ शकतो आणि ते एक डॉक्टरने मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कुटुंबाची जी त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी तो कसा असावा याचं एक जिवंत उदाहरण डॉक्टरांच्या माध्यमातून नवनाथने सांगितलं. अशी त्याची भरभराटी हो अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी डॉक्टरांनी नवनाथ कुळीतकर यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर संतोष बडेकर आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकरी आणि दुग्ध व्यवस्थापन चांगल्या प्रकारे त्यांचे घडत आहे. काय सांगा? खरं तर पशुवैद्यकीय व्यवसाय करत असताना सगळ्यांसाठीच अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि रात्री अपरात्री सगळ्यांनाच आम्ही मदतीसाठी उभा असतो. परंतु ज्ञान देत असताना प्रत्येकाची घेण्याची कॅपॅसिटी किती आहे किती नाही याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी किती घ्यावे हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर आणि ज्याच्या त्याच्या जोडीवर अवलंबून आहे. प्रत्येकाने जर ज्ञान घेऊन हा व्यवसाय दुग्ध व्यवसाय जर केला तर त्यातून नक्कीच शेतकरी कुटुंब ते पुढे जाऊ शकतं आणि ते कुळीतकर कुटुंबांनी दाखवलेलं आहे. कारण त्यांना दौंड तालुक्याचा पुणे जिल्हा परिषदेकडून आदर्श गोपालक पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या ब्रीडिंगची दखल ही जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. अशा पद्धतीने शेती करत असताना सर्व शेतकऱ्यांनी फक्त दूध व्यवसाय न करता ब्रीडिंगवर काम करावं. ब्रीडिंगवर काम करणं म्हणजे नवीन प्रकारच्या जास्त दूध देणाऱ्या कालवडीच्या जाती तयार करून त्या विक्री करण्याचंही उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर सध्याच्या काळात पॅकिंगच्या दुधाकडे लोकांचा कल हा कमी आहे, तर स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी पण एक वाव शेतकऱ्यांना आहे. त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या दुधाचं मार्केटिंग वाढवून दूध व्यवसायात स्वतःचं सर्वांनीच स्थान निर्माण करावं आणि कुळीतकर कुटुंबीय असतील किंवा त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे फॉलोअर्स पण काहीतरी आहेत, काही शेतकरी आहेत ते पुढे जात आहेत. त्या पद्धतीने फक्त शेतीवर अवलंबून न राहता ब्रीडिंग आणि दूध उत्पादन आणि दुधाचे उपपदार्थ याच्यावर जर शेतकऱ्यांनी अभ्यास केला तर शेतकरी कुटुंब हे अतिशय चांगल्या पद्धतीने समाजात स्थान मिळवू शकेल.